मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. आज एक जरा कथा सांगायचा मूड आहे. अर्थात ही कथा ज्यांनी माझी लाईव्ह भाषणं ऐकलेली असतील त्यांनी अनेकदा ऐकली असेल, पण तरीही गणराज्य संघाच्या या प्लॅटफॉर्मवरून तुम्हा सगळ्या दर्शकांसाठी पुन्हा एकदा ही कथा सांगते आहे. कथा अशी आहे की एक राजा होता, एक प्रधान होता. राजा आणि प्रधान सकाळी असे मॉर्निंग वॉकला निघाले होते आणि मॉर्निंग वॉकला निघता निघता राजाने प्रधानाला विचारले, बोल प्रधाना, राज्य कसे मिळवावे? बोल प्रधाना, राज्य कसे टिकवावे? सत्ता कशी मिळवावी? प्रधान म्हणाला, सोपं आहे महाराज. तो म्हटला, कसं? काही नाही म्हटलं महाराज, जनतेची सहनशक्ती वाढवावी. राजा म्हटला, म्हणजे? अहो महाराज, जनतेची सहनशक्ती वाढवायची. ज्याला जनतेची सहनशक्ती वाढवण्याची कला आत्मसात आहे त्याला सत्ता दीर्घकाळ टिकवता येते. राजा म्हटला, तू काय मला वेडा समजतोयस का? काय मी काय डोसक्याला गुडतील लावतोय का धोत्रावर इन करतोय? अरे मी तुला विचारतोय सत्ता कशी टिकवायची, हां? तर तू काय सांगितलं पाहिजेस? लोक काय ठरवतात सत्ता मिळवण्यासाठी? म्हणजे निवडणुका कशा जिंकाव्या, गुंड किती पाळावेत, लोकसंपर्क कसा असावा, सोशल मीडियाचं पेज कसं सांभाळावं, जास्तीत जास्त पैसे खर्चायची तयारी कशी ठेवावी, गाड्या वाहनं कसे असावेत, बॅनर किती लावावेत, छकाछक आपलं इम्प्रेशन कसं पाडावं, काय जे असेल ते नवीन काळातलं, ह्यातलं काहीच तू सांगत नाही आहेस. हे सगळं सोडून दिलंस आणि तू म्हणतोयस की सहनशक्ती वाढवावी. काय बात कुछ हजम नाही होई. म्हटला, महाराज तुम्ही जे जे सांगताय ना ते सगळं गरजेचं आहेच, पण ते सगळं सबऑर्डिनेट आहे, ते सगळं नंतर. पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे लोकांची सहनशक्ती वाढवली पाहिजे. राजा म्हटलं, मला काही समजलं नाही. प्रधान म्हटला, मी सिद्ध करून दाखवतो. राजा म्हटला, बघ बरं का? प्रधान म्हटला, हो, पण एका अटीवर. राजा म्हटला, कुठली अट? प्रधान म्हटला, महाराज अट ही आहे की मला याच्यासाठी सिद्ध करण्यासाठी किमान 15 दिवसाचा वेळ लागेल आणि हो, या 15 दिवसाच्या काळात मला कुणीही कशावरूनही अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. मी जे काही निर्णय घेतो, जे काही करतो त्यात का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. राजाने थोडासा विचार केला आणि राजा म्हटला, अच्छा ठीक आहे, चल दिला तुला वेळ, पण बघा सिद्ध करून दाखवायचं. आणि मी एवढे तुला अधिकार देऊन जर तू नाही ऐकलंस तर मग मी तुला शिक्षा करेन. तुला माहिती आहे ना माझी शिक्षा? प्रधान म्हटला, होय हो महाराज, आय नो ऑल दॅट थिंग. तुम्ही बघा तर म्हटलं मी काय करतोय ते. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानाने, आता त्याला सगळे अधिकार मिळालेले होते त्यामुळे त्याने काही कर्मचारी हाताशी घेतले आणि त्या दिवशी राज्यात एक दवंडी पिटवली. दवंडी काय होती? राज्यामध्ये एकमात्र नदी होती. त्या नदीवर एक पूल होता. राज्याच्या बाहेरच्या लोकांना आत येण्यासाठी आणि जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागत होता आणि पुलावरची सगळी वाहतूक ही सगळ्यांच्यासाठी मोफत होती. प्रधानाने दवंडी पिटवली. प्रधान म्हटला, ऐका हो ऐका, आजपासून राज्यातल्या एकमात्र नदीवरचा जो एकमात्र पूल आहे, या पुलावरची वाहतूक जाण्या आणि येण्यासाठी जी सगळ्यांना मोफत होती ती इथून पुढे मोफत असणार नाही. इथून पुढे राज्याच्या लोकांना आतून बाहेर जाण्यासाठी किंवा बाहेरून आत येण्यासाठी या पुलावर विशेष टोल भरावा लागेल. आणि हो, हा कर किती असेल तर हा कर किमान 5 अशर्फी असेल. लोकांनी दवंडी ऐकली. लोक विचारात पडले, अचानक कसं काय हे कराचं कुठून निघालं? पण काही लोक म्हटली, जाऊ द्या, काय होतं त्याच्यामध्ये? असं 5 अशर्फी कर म्हणजे काय? आजपर्यंत आपल्याला या राज्यानं काही मागितलं नाही, एवढं काही आपल्याला मिळत गेलेलं. काहीतरी बदल झाला असेल, काहीतरी धोरणात्मक बदल असेल, असू शकतं. काहीतरी चांगली योजना काढायची असेल, त्या योजनेसाठी पैसे लागत असतील, मागितले असतील, देऊन टाकू. लोक 5 अशर्फी द्यायला तयार झाले. 2 दिवस निघून गेले. इकडे महाराज मात्र चिंतित होते. म्हटलं, अरे याला मी सिद्ध करायला सांगितलंय, हा ते मी म्हटलेली गोष्ट सिद्ध करायची सोडून कर कसले आकारत बसलाय? राजा ह्या विचारातच होता. इतक्या 2 दिवसांनी दुसरी दवंडी पिटली गेली आणि दुसऱ्या दवंडीत सांगितलं गेलं, ऐका हो ऐका, राज्यातल्या जनतेने हे लक्षात ठेवावे, राज्यातल्या एकमात्र नदीवरचा जो एकमात्र पूल आहे, या पुलावरील वाहतुकीसाठी जो कर
2 दिवसापूर्वी 5 अशर्फी सांगितला होता तो कर, इथून पुढे 10 अशर्फी असेल. लोक म्हटले अरे आत्ता तर 5 अशर्फी होता, लगेच 10 अशर्फी, असं कसं असू शकतं? काय लोक म्हटले असू द्या हो, कधी मागितलं होतं का आपल्याला? इतके दिवस तर आपण सगळं मोफतच घेतलं, काय बिघडलं 10 अशर्फी दिला तर? कदाचित काहीतरी चांगली योजना येत असेल, त्याचं बजेट कमी पडत असेल, म्हणून ते धोरणात काहीतरी बदल करायचा असेल, मागितले असतील, देऊन टाकू. काय देशद्रोहासारखे विरोध करताय लगेचच? आपण देशभक्त लोक आहेत, काय बिघडते? दिले तर दिले. लोकांनी मान्य केलं. राजा मात्र ऐकून पुन्हा गोंधळात, अरे हा पैसे काय मागतोय सारखं सारखं? 8 दिवस निघून गेले. पुन्हा एकदा एकदवंडी पिटवली गेली आणि परत एकदा, ऐका हो ऐका, राज्यातल्या जनतेनं सगळ्यांनी लक्षात ठेवावे, इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरती वाहतूक करण्यासाठी जाताना आणि येताना प्रत्येकाला 25 अशर्फी कर द्यावा लागेल. आता मात्र राजा परेशान झाला होता. लोक म्हटले अरे काय चाललंय हे 25 अशर्फी वगैरे? पण लोकांनी विचार केला, जाऊ द्या म्हटले, आपण देशासाठी दुसरं तर काही करू शकत नाही, आपण देशभक्तीचं प्रमाण म्हणून एवढंच तर करू शकतो, देऊन टाकूया. लोकांनी 25 अशर्फी मान्य केला. आणि 4 दिवसाच्या नंतर अजून एक फतवा निघाला. त्या फतव्यात असं सांगितलं गेलं की इथून पुढे राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून वाहतूक करताना 25 अशर्फी कर द्यावा लागेल व जाताना आणि येताना आपापल्या तोंडात एक जोडा मारून घ्यायची तयारी ठेवावी लागेल. आत्ता मात्र लोक फारच परेशान झाले. लोक म्हटले अरे ह्याच्यात काय असू शकतं? म्हणजे 25 अशर्फी द्यायचं इथपर्यंत ठीक आहे, हे जोडा मारून घ्यायचं म्हणजे काय? पण ते म्हणले असेल व्हा, म्हणले काहीतरी धर्माची गोष्ट असेल, म्हणले काय सांगता येते, हे की नाही, देवदेश अन धर्मापायी असू शकतं, काय सांगता येते, मारून घेऊ जोडा. इकडे राजा मात्र अस्वस्थ होता, राजा परेशान होता, राजाला काही सुचत नव्हतं. शाळा म्हटलं काय आपल्याला सुचली दुर्बुद्धीनं, आपण याला सांगितलं निवडणुका तोंडावर येताना ह्यानं काय असला घोळ घालून ठेवलाय, एक तो पैसे मागायला काही गरज नसताना आणि वरनं हातात तर हे तोंडात जोडा बिडा मारायचं कशाला, कशासाठी केलं हे सगळं? राजा परेशान. राजा सकाळी सकाळी असा येरझाऱ्या घालत होता आपल्या दरबारामध्ये आणि त्याने सहजच आपल्या त्या दरबारात येरझाऱ्या घालता घालता गवाक्षातनं बाहेर बघितले डोकावून. तर राजाला त्याच्या दरबाराकडे एक भला मोठा जथ्था येताना दिसला. खूप मोठा जथ्था होता. राजाच्या पोटात पाय शिरले. राजा परेशान झाला. राजाच्या लक्षात आलं की हो ना हो, हे जे काही आहे हे त्या निर्णयामुळे आहे. राजा घाबरला, राजाची तंतरली आणि राजाने लगेचच मोबाईल काढला, एक आपला कॉल रेकॉर्ड होऊ नये याची काळजी घेतली आणि व्हॉट्सअप कॉल लावला प्रधानाला. आणि प्रधानाला राजा म्हणायला लागला, वेर आर यू, कुठे आहेस तू? तो म्हटला काय झालं महाराज, आत्ताच्या आत्ता ये, काम सोन, इमिडिएटली, लवकर पाहिजेस तू इथं. व्हॉट हॅपन? तो म्हटला कशाचा व्हॉट हॅपन काय? ते बघ ती लोक सगळी इकडे यायला लागली आहेत, माझ्यावर चाल करून यायला लागली आहेत, बेटा तू काय मला अडचणीत आणलेस, काय झालं हे नेमकं, कशाला तू कर वाढवलास? ती अहो महाराज चिल चिल चिल, कूल डाऊन कूल डाऊन, कशाला ताण घेताय, जरा बघा तरी काय झालं असेल ते. आणि म्हटला मी आलोच. आणि प्रधान पोचला. तोपर्यंत तो जथ्थाही येऊन पोचला होता. महाराज म्हणले हे बघ मी जाणार नाही, मी जाणार नाही. म्हटले तू बघ काय ते तुझं तू ठरव आता. म्हटलं महाराज नका टेन्शन घेऊ, आय विल हँडल इट, डोंट वरी, माय हू ना, ऑल इज वेल. प्रधान बाहेर आला आणि प्रधान त्या सगळ्या जथ्थ्याला भेटला आणि म्हटला हे बघा तुम्हाला काय हवं आहे? ते म्हटले काही नाही, आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. हरकत नाही, पण कसं आहे ना, एवढे सगळे लोक भेटता येणार नाही, तुम्ही तुमच्यातलं एक शिष्टमंडळ ठरवा आणि शिष्टमंडळाने महाराजांना भेटायला चला. लोकांना ते पटलं आणि लोकांनी आपापल्यात ठरवून घेतलं की कुणी कुणी भेटायला जायचं आहे. आणि 5-6 लोकांचं एक डेलिगेशन तयार झालं, एक शिष्टमंडळ, आणि ते शिष्टमंडळ आत भेटायला गेलं. महाराज परेशानच होते. महाराजांना बोलायला नको वाटत होतं, तरीही महाराजांनी चेहऱ्यावर उसणं खोटं खोटं हसू आणलं. आणि महाराज म्हणले काय काय म्हणणं आहे तुमचं? ते म्हणले महाराज की जय हो, महाराजांचा विजय असो. महाराज आम्ही आपल्या राज्यातली प्रजा आहोत, बोला बोला काय म्हणताय? महाराज आपल्या राज्यात एकमात्र नदी होती, नदीवर पूल होता,
महाराजाच्या डोक्यात आलं की विषय काय असेल. लोक म्हणली, महाराज इतकी वर्ष जेव्हापासून पूल बांधला, तुमच्या आधीची जेवढे म्हणून राजे रजवाडे इथं येऊन गेले, यातल्या एकानेही कर लावला नव्हता. मोफत सगळी वाहतूक होती. आता अचानक तो कर 5 अशर्फी सुरुवातीला कर लावला. राजाचा चेहरा पडला. इतक्या डेलिगेशनमधला दुसरा बोला, नाही नाही महाराज 5 अशर्फी द्यायला आमची काही हरकत नाही, आम्ही द्यायला तयार झालो महाराज. राजा थोडा स्टेबल झाला. इतक्यात दुसरा बोला, पण महाराज 2च दिवसात 10 अशर्फी कर मागितला हो. राजा परत दातोट खायला लागला, प्रधानाकडे बघायला लागला. इतक्यात तिसरा म्हणाला, पण महाराज आम्ही 10 अशर्फी सुद्धा द्यायला तयार झालो, असेल काहीतरी योजना, काय हरकत आहे. पण चौथा बोलायला लागला, महाराज की जय हो, महाराज आम्ही 10 अशर्फी कर द्यायला लागलो होतो, पण प्रधानाने लगेचच 25 अशर्फी करची गोष्ट काढली. आता मात्र राजाचा BP बऱ्यापैकी वाढत होता. राजा बघतच होता प्रधानाकडे. इतक्यात त्या डेलिगेशनचा एक म्होरक्या पुढे आला आणि तो म्हटला, महाराज आमची 25 अशर्फीही द्यायला काही हरकत नाही. राजा परेशान, अरे काय लोक इथे 5 अशर्फी देतो, 10 अशर्फी, 25 अशर्फी द्यायला तयार झाले, म्हणजे तिजोरीत एवढे पैसे येणार आहेत आपल्या प्रधानामुळे. पण मग यांची अडचण काय आहे. तितक्यात तो डेलिगेशनचा म्होरक्या म्हणायला लागला, महाराज आम्ही 25 अशर्फी द्यायला तयार झालो, परंतु फतवा असा निघाला आहे की 25 अशर्फी कर द्यावा आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घेण्यासाठी सज्ज असावे. राजाला वाटलं की आता निश्चितपणे आपली गच्छंती आहे. राजा काही बोलणार. इतक्यात त्या डेलिगेशनचा म्होरक्या पुन्हा बोलायला लागला, महाराज तोंडात जोडा मारून घ्यायलाही आमची हरकत नाही. आता मात्र राजाला काहीच सुचेना. अरे 25 अशर्फी द्यायला तयार आहेत, जोडा मारून घ्यायला तयार आहेत, मग अडचण कशात आहे, मग आलात कशाला. यावर त्या म्होरक्याने सांगितलं, महाराज आम्ही 25 अशर्फीही द्यायला तयार आहोत आणि तोंडात जोडा मारून घेण्याच्याही मागे नक्कीच आपलं काहीतरी शास्त्र असेल महाराज. ते शास्त्र असल्याशिवाय असं काही तुम्ही करणार नाही, तर आम्हाला त्याची खात्री आहे. नक्की काहीतरी मोठी आजच्या दिनाची चांगली कल्पना असेल महाराज, म्हणून तर आपण 25 अशर्फी मागितलेले. आमचं काही म्हणणं नाही, फक्त महाराज एकच विनंती आहे, एक विनंती आहे. काय महाराज, ते काय होतंय 25 अशर्फी कर देऊन ते जोडा मारण्यासाठी तिथं थांबलं ना की ट्रॅफिकची खूपच रहदारी होती हो. जाताना आणि येताना जोडा मारायला तुम्ही एकच कर्मचारी ठेवला आहे. आमची विनंती एवढीच आहे, जायच्या मार्गावर एक आणि यायच्या मार्गावर एक असे जोडा मारायला 2 कर्मचारी ठेवा, म्हणजे ट्रॅफिक होणार नाही, एवढीच विनंती करायची होती. राजाला बोलायचेच सुचेना. राजा नुसताच बघायला लागला प्रधानाकडे आणि प्रधानाने राजाला असे खुणावले, जणू तो सांगत होता, बघितलं का महाराज मी कशी सहनशक्ती वाढवत नेली यांची. 5 अशर्फी, 10 अशर्फी, 25 अशर्फी, आम के आम और गुटलियों के ताम, कसे नाचतायत आपल्या तालावर. पैसे तर तिजोरीत येतच आहेत, पण प्रसंगी जोडा मारून घ्यायला सुद्धा हे तयार झालेत. मंडळी काही येतंय का डोक्यात. सहनशक्ती कशी वाढवली जाते. आधी त्यांनी सांगितलं की मी तुमचा काळा पैसा आणून देणार आहे. नोटबंदी काढली, आपण सहन करत गेलो. आपण बँकांच्या रांगात थांबलो, ATMच्या रांगेत थांबलो. ATMच्या रांगेत कुठला साखर कारखान्याचा मालक होता, आमदार होता, खासदार होता, मंत्री होता, तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं. आपण ATMच्या रांगेत होतो, गरीब माणसं. काळा पैसा आपल्याकडं ठेवला आहे होय, काही येड्यात काढता येते आपल्याला. बरं, मग त्याने पुन्हा आपल्याला अजून आपली सहनशक्ती वाढवत नेली. आपली सहनशक्ती वाढवताना त्यांनी मग नवीन कर कायदे आणले. मग डिझेलचा भावच वाढव, मग पेट्रोलचा भावच वाढव, मग 2-2 रुपयानं भाव वाढवला, 4-4 रुपयानं भाव वाढवला. कधी काळी आपला गॅस जो आपल्याला 400 रुपयात मिळत होता, आपण 1100 1150 रुपये द्यायला लागलो. तरी लोक म्हणायला लागली हे गरजेचेच आहे. सहनशक्ती वाढवली आपली. 250 रुपयात आपण 50-60 केबलचे चॅनल बघत होतो.
आणि ते पण दिले काय नाही दिले काय, किती झालं ते, किती किती केबलला आता पैसे भरावे लागतात, 500-600 रुपये. 199चा रिचार्ज मारला की आपला फुल कार्यक्रम चालत होता. तो 599-699कडे मोबाईलचा रिचार्ज केला. आता तर वीज बिल तुम्हाला जिथे 500 रुपये भरावे लागतील तिथे 580 ते 600 रुपये द्यावे लागणार आहेत. ते तुमची सहनशक्ती वाढवतच नेत आहेत आणि तुमची सहनशक्ती तुम्ही वाढवतच ठेवलेली आहे. दादा हो, सहनशक्ती अशीच वाढवत न्यायची आहे की तोंडात जोडा मारून घेण्याची वेळ येण्याच्या आधी यावर ठोस डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही ठरवायचे. सांगणं माझं काम आहे, कारण तुकोबाराय सांगतात, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. बघा, तुम्ही ठरवा. थांबते, रजा घेते.